बारामतीत वाहतूक पोलिसांकडून अवजड वाहनांची तपासणी मोहीम, 153 वाहनांवर कारवाई तर 1,58,000 रुपयांचा दंड। सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ला नीनाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता, परिणाम सौम्य राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। पुणे शहरामधल्या कमाल तापमानामध्ये वाढ होऊन तापमान 32 ते 33 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं। पुढील 2 दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता। पुण्यामधल्या खड्ड्यांच्या माहितीसाठी तयार केलेल्या पीएमसी मित्र ॲपद्वारे नागरिकांच्या तक्रारींचा ओघ, महिन्याभरात 1,274 तक्रारी। पुण्यामध्ये कुत्र्यांची दहशत वाढली, मोकाट कुत्र्यांचा अनेकांना चावा, 1.5 वर्षामध्ये सुमारे 40,000 नागरिक जखमी। पुणे पालिकेच्या प्रभाग रचनेवरील हरकतींवर आजपासून सुनावणी, प्रभाग रचनेवर 5,992 हरकती तसंच सूचना पुणेकरांनी नोंदवल्या। कर्जत यार्डच्या कामासाठी मध्य रेल्वेवर सलग 2 दिवस ब्लॉक, आज आणि उद्या सलग 2 दिवस विशेष ब्लॉक। जालन्यामध्ये वाळू माफियांकडून तहसीलदारांना जीव मारण्याचा प्रयत्न, ट्रॅक्टर अंगावर घालून केला जीव मारण्याचा प्रयत्न। पत्नीला शिवीगाळ करणाऱ्या वडिलांची मुलाकडून हत्या, गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यामधील बोंडगाव सुरबनमधली घटना।